सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज इथे मी गुढीपाडव्यानिमित्त अगदी सात्विक अशी थाळी बनवलेली आहे, जी 30 मिनिटात पूर्ण होते। सोबत कसं करायचं, कसं नाही, कसं नियोजन करायचं ते सुद्धा मी सांगितलेलं आहे। यात मी कांदा लसूण वापरलेला नाही आहे। भाजी तर अशी फक्त मोहरीची फोडणी घातलेली आहे आणि भाजी जबरदस्त अशी केलेली आहे। तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी आज गुढीपाडव्यानिमित्त सात्विक अशी थाळी बनवलेली आहे। त्यात भात, वरण, कढी, फ्लावरची भाजी, श्रीखंड, शेवळ्याची खीर, थोडीशी द्राक्षे, काकडी सॅलेडमध्ये, मिरचीचे भजे, चपाती आणि पापड आणि भातावर छानसं असं साजूकसं तूप असं घातलेलं आहे। तर इथे आज मी सगळ्यात पहिले तर मी डाळ भातचा कुकर लावून देते आहे। तुम्हाला जेवढा डाळ भात हवा असेल त्यानुसार घ्यायचं। तर 1 वाटी मी तांदूळ घेतलेले आहे, 1 वाटी डाळ घेतलेली आहे। भातात 2 ते 1.5 वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि डाळीत मी 2 वाटी पाणी घालून थोडीशी हळद घालून कुकर चढवून दिलेलं आहे। सोबत इकडे फ्लावर आणि बटाटे कापून घेतलेले आहेत। आपल्याला थोडं नियोजन जर केलं तर अगदी अर्धा तासात आपलं स्वयंपाक रेडी होतो। तर इकडे कुकर होते आहे, तिकडे गंजात मी तेल टाकलेलं आहे, 2 माप मी तेल टाकलेलं आहे। तुम्ही जास्त कमी करू शकता। त्यानंतर मोहरीची फोडणी घातलेली आहे, बघा इथे मोहरी तडतडलेली आहे। त्यानंतर यात जी फ्लावर आहे ते घालून घेतली आणि लगेच झाकणी झाकली, म्हणजे फोडणी बाहेर उडायला नको। जो फोडणीचा फ्लेवर असतो तो त्या भाजीलाच लागायला पाहिजे, म्हणून पटकन अशी झाकणी झाकून घेतली। त्यानंतर पूर्ण बटाटे आणि फ्लावर मी घालून घेतलेले आहेत, बघा मस्तपैकी पूर्ण घालून घेतले। याला 5 मिनटं आपल्याला शिजू द्यायचे आहे। वरण भाताचा कुकर आणि भाजी होत आहे, तोवर आपण बाकीची तयारी करून घेऊया। भाजी आणि कुकर झाल्यानंतर कढी मांडायची आहे, म्हणून मी इथे मिरच्या एकत्र कापून घेते कढीसाठी आणि दाल फ्रायसाठी, आणि कोथिंबीर कापलेला आहे दाल फ्राय, कढी, भजे आणि वरणाच्या फोडणीसाठी। तर एकत्र मी कापून घेतलं आहे, म्हणजे वेळ असतो त्यावेळेस आपले बाकीचे कामं आपण उरकून घ्यायचे। तर मी इथे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे। आता 5 मिनटं झालेली आहे। भाजीवरची ताटली काढली, त्याला एकदा छान मिक्स करायच्या आधी थोडंसं मिक्स घालून घेते। कमी जास्त तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग मीठ कमी जास्त करू शकता। तर मी इथे 1 चमचा घातलेला आहे। तर इथे मिक्स करून घ्यायची भाजी। इथे थोडीशी अशी भाजी लागलेली आहे, पण फुलगोबीची भाजी म्हणजे फ्लावरची भाजी जोपर्यंत थोडीशी अशी लागत नाही तोपर्यंत त्या भाजीला चव येत नाही। एकदा नक्की ट्राय करा, जर तुम्ही कधी ट्राय केली नसेल अशा प्रकारे भाजी तर अशी भाजी नक्की ट्राय करा। साध्या मोहरीतल्या फोडणीतली सुद्धा ही फ्लावरची भाजी खूप जास्त चविष्ट वाटते। तर आता कुकर झालेला आहे, कुकर मी बाजूला उतरून ठेवते। कुकरच्या जागेवर भाजीचा गंज ठेवून दिलेला आहे आणि भाजीच्या जागेवर मी कढीला फोडणी घालते। तर इथे मी कढीसाठी ताक घेतलेलं आहे। आमच्याकडे 10 रुपयाचं पॅकेट मिळते ताकाचं, खुल्या ताकाचं, ते घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर दहीसुद्धा घेऊ शकता। त्यात चवीपुरतं मीठ, थोडंसं अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद टाकून मी याला, आणि 1 चमचा, बघा या चमच्याने 1 चमचा, साधारा पोहे खाण्यापेक्षा चमचा मोठा आहे हा, त्या चमच्याने 1 चमचा असं चण्याच्या डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि याला घुसळून घेतलेलं आहे। तर आता हे घुसळून झालेलं आहे। आता आपण कढीची फोडणी तयार करू। बघा गंज मी शिफ्ट केलेला आहे। आता इथे कढीची फोडणीसाठी मी तेल घातलेलं आहे। कढीच्या फोडणीला तेल जास्त घालायचं नाही, थोडंच घालायचं, नाहीतर ना कढी तेलकट वाटते। तर इथे तेल तापले, तेल तापल्यावर यात घातली आहे राई, थोडं जिरं, मिरची, आणि झाकून घ्यायचं, म्हणजे फोडणीचा जो सुगंध असतो त्यातच छान येतो। आता ओपन करून घ्यायचं, थोडंसं घोटून घ्यायचं आणि आपण जे ताक घुसळलेलं आहे ते यात घालून घ्यायचं आहे आपल्याला। तर ताकात आपण सर्वच पदार्थ घातलेले आहेत, मीठ, हळद, हिंग वगैरे, त्यामुळे आपल्याला वरती घालायचं गरज नाही। आता जो ताकाचा गंज आहे त्यातच मी पाणी घालून त्यात टाकून घेते, म्हणजे ताकाच्या गंजाला थोडं जरी जो आहे राहिलेला ते निघून जाते। तुम्हाला ताकात पाणी कमी जास्त तुम्ही करू शकता, जशी तुम्हाला पातळ घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर इथे फोडणी घातलेली आहे कढीला। आता यात मी कोथिंबीर घालून घेते सोबतच, म्हणजे चव खूप छान येते। मी पहिल्यांदा ना कढीपत्ता टाकायचं विसरली, म्हणून मी आता घालते, म्हणजे कढी उकळते तोवर कढीपत्तासुद्धा त्यात कढीपत्त्याचा फ्लेवर उतरतो। सोबतच मी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलं आहे, म्हणजे कोथिंबीरीची चवसुद्धा या कढीला खूप छान अशी येते। तर इकडे भाजी झालेली आहे, बघा भाजी घोटून घेते आहे, सोबत भाजी पण करते आहे, होतच आलेली आहे। यात आपल्याला सुके मसाले घालायचे, मीठच फक्त घातलेलं आहे। तर आता इथे सुके मसाले घालणार मी। तर आता सुक्या मसाल्यात आपण बघून घेऊया।
तर इकडे होत आहे भाजी, तोपर्यंत मी पीठ मळून घेते. तुम्हाला जेवढ्या चपात्या किंवा पुरी करायची त्यानुसार पीठ घ्यायचं. तुम्ही मीठ घालत असाल तर मीठ घालू शकता आणि पीठ मळून थोडंसं 10 मिनटं रेस्ट करायचं. आता इकडे भाजीचं ओपन केलं आहे मी. त्यात अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा तिखट घातलेला आहे. तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. तर मी ते तिखट घालून घेतलेलं आहे आणि याला छान मिक्स करून घेते आहे. मस्त अशी थोडीशी जी लागलेली भाजी असते ना, त्याच्याने सुगंध पण खूप छान येतो या फ्लावरच्या भाजीला आणि चव तर अप्रतिम अशी येते. नक्कीच एकदा ट्राय करा. तर आता इथे बघा मी कोथिंबीर पण घालून घेतलेला आहे, म्हणजे त्या भाजीला चव खूप छान अशी येते. आपली भाजी सगळी शिजलेली आहे, तरी मी झाकून थोडा वेळ होऊ देते, अगदी 2 मिनटं. तर इथे आपलं पीठ पण छान मुरलेलं आहे. याला मी एकदा मळून घेते व्यवस्थित आणि भाजी झालेली आहे. कढी शिफ्ट करून घेते आहे. कढी पण आपली रेडी झालेली आहे. कढी पण झालेली आहे, भाजी पण झाली, डाळ भाताचा कुकर पण झालेला आहे. आता मी झटपट अशा चपात्या करून घेते आहे. चपात्यांच्या आधी मी इथे शेवळ्यांची खीर करायला घेतली. त्यात 3 चमचे तूप घातलं कढईत. 2 वाट्या शेवळ्या घातलेल्या आहे. तुम्ही कुठलाही गोडाचा पदार्थ करू शकता. तर मी इथे शेवळ्यांची खीर केलेली आहे. त्याचबरोबर मी श्रीखंडसुद्धा केलेला आहे. श्रीखंडाची रेसिपी मी एंड स्क्रीनला दिलेली आहे. त्यात मी 3 प्रकारच्या फ्लेवरचं श्रीखंड बनवलेलं आहे आणि साधंसुद्धा श्रीखंड बनवलेला आहे. जेव्हा शेवळ्या भाजत होती त्यावेळेसच मी बदामाचे काप घातले. तुम्ही काजू, किशमिश सगळे तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट्स घालू शकता. त्यानंतर मी 2 वाटी इथे दूध घातलेलं आहे. तुम्ही दुधाऐवजी अर्ध दूध अर्ध पाणीसुद्धा घालू शकता. दूध घातल्यानंतर मी इथे 1 वाटी साखर घालून घेते आहे. साखर घालून घ्यायची, छान वितळू द्यायची, मंद आचेवर आपली खीर होऊ द्यायची. तोवर आपण सोबत चपात्या पण करून घ्यायच्या, म्हणजे आपला स्वयंपाक मोस्ट ऑफ झालेला आहे. बघा आता इकडे शिफ्ट करून घेते आणि तिथे मी चपात्या करून घेते आहे. त्यानंतर इथे आता दाल फ्राय करते आहे. चपात्या करायच्या आधी डाळ झालेली होती म्हणून दाल फ्राय करून घेते आहे. तर इथे मी टाकलेली आहे 1 चमचा एक माप तेल, त्यानंतर 1 चमचा मोहरी. जेवढेही मिरच्या राहिलेल्या त्या कढीसाठी वापरल्या, अर्ध्या वापरल्या आहे मी दाल फ्रायसाठी. तर मिरच्या होऊ द्यायच्या व्यवस्थित आणि आपली डाळ जी घोटून घेतलेली आहे, मीठ टाकून घोटून घेतली डाळ, तीसुद्धा घालून घ्यायची अगदी झटपट. म्हणजे कसं इकडे वरण पण लवकर उकळी आलं की आपण झटपट पोळ्या करू शकतो. त्यात 1 चमचापेक्षा कमी मी हिंग घातलेला आहे. पाणी टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित असं. बघा त्याच डाळीच्या गंजातलं पाणी घालून घेतलेलं आहे आणि डाळ उकळली. लगेच डाळ उकळते, डाळ तशी शिजलेली आहे, फोडणी पण झालेली आहे, त्यामुळे डाळ लगेच उकळते. म्हणून मी चपात्यांच्या आधीच ते डाळ पण घालून घेतली. तुम्हाला 2दा बोलली की मी चपात्या करते, पण लगेच हे होतं म्हणून मी हे घालून बाजूला करून घेतलं. त्यानंतर यात कोथिंबीर घालून घेतलेला आहे आणि याला उकळी आली की उतरवून घेते. तर आता इथे बघा खीर पण झालेली आहे. खीरची गॅस पण मी बंद करून घेते आहे आणि खीरची गॅस बंद झालेली आहे. इकडे डाळीला पण उकळी आलेली आहे. आपलं डाळ भात झालेला आहे, कढी झालेली आहे, भाजी झालेली आहे, खीर पण झालेली आहे. तर आता मी इथे याला डाळला उतरवून घेते आणि चपात्या करून घेते आहे. तर चपात्या झाल्या माझ्या की मी मिरचीचे भजे, म्हणजे मिरचीचे भजे होते तोपर्यंत आपण ओट्टा आवरून घेऊ शकतो. तर इथे बघा मी अशा मोठ्या मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहे. याचे 2 भाग करून घेणार मी. बघा असे मधातनं 2 भाग पहिले कापून घ्यायचे, कारण की खूप मोठ्या मोठ्या आहे तर तळायला त्रास जातात. त्यानंतर याला मधोमध कापून घेणार, म्हणजे जे आपलं मिरची भज्याचं बॅटर आहे ते मधात पण जातं, तर चवीला खूप छान असे हे मिरची भजे लागतात. तर अशा प्रकारे मी सर्व मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. त्यानंतर बॅटरसाठी एका गंजात बघा वाट्यात मी घेतलेले आहे 3 चमचे चण्याचं पीठ, त्यानंतर चवीपुरतं मीठ, थोडासा ओवा घातलेला आहे म्हणजे खूप छान अशी चव येते. त्यानंतर सुक्या मसाल्यामध्ये हळद आणि थोडंसं तिखट घातलेलं आहे. मिरची भज्या तिखटच असतात पण रंग खूप छान येतो आणि चवसुद्धा चांगली येते. त्यानंतर यासोबतच कोथिंबीर पण घालून घेते. कोथिंबीर एकत्र मी कापलेला होता, जेव्हा हे वेळ मिळाला होता त्यावेळेस वरण भात ठेवला होता त्यावेळेलाच मी सगळं कापून घेतलं होतं, चिरून घेतलं होतं. याला मी मिक्स केलेलं आहे. थोडं पाणी घालून याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम घट्ट पण करायचं नाही आहे आणि एकदम पातळ पण करायचं आहे, मीडियम ठेवायचं, म्हणजे जेणेकरून त्या मिरच्यांना ते बॅटर चिपकलं पाहिजे. इकडे सोबत मी तेल पण तापायला ठेवलेलं होतं. तेल तापलेलं आहे. यात अशा मिरच्या घालून घ्यायच्या, डिप करायच्या आणि मिरची भज्यांना तळून घ्यायचं छान गोल्डन रंग येतपर्यंत. तर मी ते मिरच्या टाकून घेते आहे, सर्व मिरची भजेच्या मिरच्या जेवढ्याही होत्या. 2 फेऱ्यात माझी मिरची भजे पण रेडी झालेले आहेत. मिरची भजे तळून झाल्यावर मी पापडसुद्धा तळून घेतलेले आहेत आणि सोबत काकडी आणि थोडेसे द्राक्षे पण मी काढून घेतलेले आहेत. तर बघा अशी भन्नाट अशी आपली थाळी रेडी झालेली आहे. तर या गुढीपाडव्याला नक्की करा आणि नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली रेसिपी. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.